आज ना संडे होता ना वेनसडे, आज होता तर फ्रायडे, आणि मी ना वार बघून नॉनव्हेज नाही खात. जेव्हा इच्छा झाली ना तेव्हा बनवून खाते बरं का. आज मी बनवते आहे चिकनची भाजी. मी एका साईडला कांदे भाजायला ठेवले होते आणि दुसऱ्या साईडला धने वगैरे भाजत होते आणि थोडं खोबऱ्याचं किस पण भाजून घेतलं होतं आणि लगेच मसाला बनवून रेडी केला. मग ना लगेच चिकन पण व्यवस्थित धुवून घेतलं. खरं सांगू तर थोडं जाडं मोठंच धुतलं, कारण किरस येते मला आणि मम्मी पण घरी नव्हते, मार्केटला गेली होते. नाहीतर ना मी चिकन धुवायला मम्मी किंवा पप्पाला सांगते. बरं ते जाऊ द्या. मग एक कढाई घेतली, त्यात थोडं तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यावर त्यात कांदा आणि टोमॅटो टाकला आणि थोडी हळद पण टाकली, पण थोडी जास्तच पडून गेली माझ्याकडून. लगेच चिकन पण टाकून दिलं आणि त्याला 15-20 मिनिटं कमी गॅसवर होऊ दिलं. मग चिकन थोडं शिजल्यावर त्यात वाटलेला मसाला पण टाकून दिला. मग तेल सुटल्यावर जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून दिलं. त्यानंतर भाकरी घेतल्या बनवायला, कारण मम्मी पप्पाला चिकन मटन सोबत भाकरीच आवडतं. त्यांच्यासाठी भाकरी बनवत होते, पण मला भाकरी नाही आवडत म्हणून मी माझ्यासाठी चपात्या बनवल्या होत्या. मग लगेच मम्मी पण मार्केटवरून येऊन गेली आणि डुग्गू मम्मीला बघून असा खुश झाला होता जसं मम्मी खूपच दिवसाने घरी आले. मम्मी पप्पा दोघं गेले होते मार्केटला, पण मम्मीकडे सामान जास्त होतं म्हणून पप्पाने मम्मीला रिक्षामध्ये बसवून दिलं होतं आणि पप्पा नंतर बाईकवर आले होते आणि माझं जेवण पण बनवून रेडी झालं होतं आणि मी एक छोटी भाकर पण बनवली होती माझ्यासाठी, आज घेतली खाऊन.